बऱ्याच लाडक्या बहिणीचे त्रुटीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे, कारण की त्यांनी अगोदर ई-के-वाय-सी केलेली नाही आहे आणि ई-के-वाय-सी केली नसल्यामुळं त्यांचं कन्फ्युजन झालं थोडं, कारण की बँकेची ई-के-वाय-सी आणि लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. त्याच्यामध्ये त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हते आणि ई-के-वाय-सी करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं जरुरी आहे आणि काही लाडक्या बहिणींनी बऱ्याच वेळा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करूनसुद्धा त्यांचे झाले नाही आणि तोपर्यंत तारीख ई-के-वाय-सीची निघून गेली आणि कन्फ्युजन असं सुद्धा झालं, कारण की बऱ्याच ऑनलाईन साईटवर एक मेसेज फिरत होता की तारीख ई-के-वाय-सीची तारीख वाढवण्यात आलेली आहे, 31 जानेवारी 2026 करण्यात आलेली आहे. माझं सुद्धा कन्फ्युजन झालं, कारण मी एवढ्या ऑनलाईनचे कामं करते तरीसुद्धा माझं कन्फ्युजन झालं की तारीख वाढवण्यात आलेली आहे म्हणून. तर खेडेगावातील बायांचं कन्फ्युजन होणं तरी साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांना ई-के-वाय-सी वाढवण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी वेळेच्या अगोदर ई-के-वाय-सी केलेली नाही. आणि बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत मला की ताई ई-के-वाय-सी करून सुद्धा पैसे खात्यात पडलेले नाहीत. तर ते तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम आहे, कारण की बँकेला NIC आधार लिंक करणं जरुरी असतं. तर ज्यावेळेस आपण बँकेत जातो तेव्हा तिथे त्यांना सांगा की आमचं NIC आधार लिंक करून द्या बँकेला, त्यावेळेसच तुमचे पैसे पडतील आणि होता होईपर्यंत पोस्टाचं खातं काढा, कारण की पोस्टाच्या खात्यातून पैसे लवकर येतात पोस्टाच्या खात्यात. आणि हे त्रुटीमध्ये ज्या बायांचे नावं आलेले नाही, ज्या लाडक्या बहिणींचे, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की मागच्या वेळेस ज्या बायांची त्रुटीमध्ये नावं आलेली होते ई-के-वाय-सीमध्ये, तर ते ऑनलाईनला आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळं, बरेच व्हिडिओ गेल्यामुळं त्याच्यावर विचारविनिमय करण्यात आलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या ID ला फॉलो करायला विसरू नका नवीन माहितीसाठी. धन्यवाद.